नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण आलेलो आहोत लातूर तालुक्यातील गंगापूर या गावामध्ये। गंगापूर गावातील जे अभ्यासू सरपंच आहेत, ज्यांचं नाव आहे बाबू खंदाळे, यांच्या यशोगाथेवर आधारित हा व्हिडिओ आम्ही करण्यासाठी गंगापूरमध्ये आलेलो आहोत। आणि वाचकांना, प्रेक्षकांना विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत जरूर पाहावा। आम्ही आता गंगापूरमध्ये कसा विकास झालेला आहे त्याची क्षणचित्रे आपल्याला दाखवणार आहोत। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। गणेशोत्सव काळामध्ये आम्ही उल्लेखनीय काम केलेल्या अशा विविध व्यक्तींची यशोगाथा घेऊन आपल्यासमोर येणार आहोत। आज आपण आलेलो आहोत लातूर तालुक्यातील गंगापूर येथे। गंगापूरचे सुपुत्र व तरुण सरपंच बाबूराव हनुमंतराव खंदाळे यांच्या यशोगाथेवर आधारित हा व्हिडिओ आपण जरूर शेवटपर्यंत पाहावा। आपण त्यांनी केलेल्या उदयोन्मुख कामाची माहिती घेण्यासाठी आपण त्यांच्याशी थेट चर्चा करूया। नमस्कार बाबूरावजी, माध्यम वृत्तामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। नमस्कार, धन्यवाद। बाबूराव खंदाळे हे 2017 पासून सरपंच आहेत। तर आपण आज जे बसलेलो आहोत ज्या इमारतीमध्ये, जी सुसज्ज इमारत आहे, एक सुसज्ज सभागृह जे पाहायला मिळतं आपल्याला, ते बाबूराव यांच्या कल्पक डोक्यातनं ते त्यांच्या कारकिर्दीत तयार झालेलं आहे। बाबूराव, 2017 पासून तुम्ही सरपंचाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली। तर एक भारतीय जनता पार्टीचा एक खंदा कार्यकर्ता म्हणून आपण ओळखले जातात। तर आपल्या कारकिर्दीमध्ये उल्लेखनीय काम कुठले झालेले आहे? नमस्कार, मी बाबू हनुमंतराव खंदाळे, गंगापूरचा लोकनियुक्त सरपंच म्हणून नोव्हेंबर 2017 मध्ये या ठिकाणी गंगापूर येथे सरपंच झालेलो आहे। सुरुवातीला सरपंच झाल्यानंतर आमच्या गावामध्ये तसं बेसिक सुविधांची फार कमतरता होती। जवळपास 12 ते 15 हजार लोकसंख्या असलेलं हे लातूर तालुक्यातलं प्रामुख्यानं मोठं गाव आहे। या गावामध्ये तसं पाहायला गेलं तर राजकीय आशीर्वाद विलासराव देशमुख साहेबांचे असतील किंवा त्यांची पुढील पिढींचे असतील राहिलेले आहेत, पण विकासाच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर नगण्य काम या गंगापूर आणि त्यांच्या परिसरामध्ये झालेलं होतं। मी आल्यानंतर प्रामुख्याने या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, नालीचा प्रश्न असेल, मुळामध्ये बसण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये इमारतीचा प्रश्न असेल, अशा सर्व प्रश्नांचा भडीमार माझ्यासमोर त्या काळामध्ये होता। योगायोगानं राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं आणि या सरकारचा फायदा मला झाला आणि गावामध्ये जवळपास आता मला 4 वर्ष 10 महिने झालेले आहेत। या 4 वर्ष 10 महिन्यामध्ये 22 कोटीची कामं पूर्ण झालेली आहेत आणि अजून 6 कोटीची कामं मंजुरीत किंवा प्रस्तावित आहेत। सरपंचांनी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे ते पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे सतत मंत्रालय असेल किंवा तहसीलमध्ये असतील, जिल्हा परिषदेमध्ये असतील, जातात, गावच्या पाठपुराव्यासाठी, कामाच्या विविध कामासाठी पाठपुरावा करतात, विविध मंत्रालयातील विविध खात्यातील मंत्री असतील, भेटते असतील। तर बाबूराव, ही ग्रामपंचायत पूर्वी काँग्रेसच्या ताब्यात होती, काँग्रेसच्या विचारसरणीच्या। तर आपण भारतीय जनता पार्टीचे खंदे कार्यकर्ते आहात, तर आपल्या ताब्यात ग्रामपंचायत आल्यानंतर यापूर्वीच्या सरकारनं आपल्याला कितपत मदत केली? मुळामध्ये 2017 मध्ये मी ज्यावेळेस सरपंच झालो ना, त्यावेळेस लोकांनी इथल्या राजवटीला कंटाळून मला सरपंच केलेलं होतं
आणि हे सरपंच करत असताना सरपंचपदी निवडून आल्यानंतर गावामध्ये मी पक्षविरहित किंवा सर्वविरहित असं काम करायचं माझं धोरण मी ठरवलेलं होतं. यामध्ये प्रामुख्यानं गावामध्ये बेसिक सुविधा देणं, हे देणं, ह्या संदर्भामध्ये मी काम केलेलं आहे. भाजपच्या सरकारमध्ये या काळामध्ये 2017 ते 2019च्या काळामध्ये बरीचशी मदत झाली. इव्हन मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की त्या काळामध्ये 16 ते 17 कोटी रुपये, 18 कोटी रुपये मला असं प्रत्येक गोष्टीला मागितल्यानंतर मिळाले. यामध्ये सर्वात महत्त्वाचं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, माननीय पंकजाताई मुंडे असतील, विनोदजी तावडे साहेब असतील, या सर्वांनी प्रामुख्यानं मला मदत केलेली आहे. उर्वरित काळामध्ये थोडासा त्रास झाला, कारण सत्ता बदलानंतर ह्या गोष्टीचा फरक पडतच असतो. पण काम करणाऱ्या माणसाला कुठंही वाव असतो. शेवटी कोणी किती जरी विरोध केला तरी कामाचं सातत्य त्यामुळे असल्यामुळे मुळामध्ये माझा हेतू हा शुद्ध होता. गंगापूरमध्ये काम करत असताना हा हेतू असा होता की आपलं गाव आहे, आपण जन्मलेलं गाव आहे, ह्या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि आपण ह्या गावाचं देणं लागतो. हा दृष्टिकोन समोर ठेवल्यामुळं मला नंतरच्या महाविकास सरकारच्या आघाडीच्या काळामध्ये तेवढासा त्रास झालेला नाही. मुळामध्ये हा मतदारसंघ तत्कालीन पालकमंत्र्याच्या मतदारसंघात येत असल्यामुळं तेवढा त्रास झाला नाही. आता थोडाफार होत असतो, पण त्याचा उल्लेख न केलेलाच बरा. सरपंच पोपटराव पवार असतील किंवा इतर सरपंच आहेत की त्यांनी आपल्या गावचा एक विकास करून त्याचा एक अण्णाधारे आहे, एक ग्राम ह्याच्याकडनं विकासाकडून एक समृद्धीकडे त्यांनी गावाला नेलेलं आहे. तर आपल्या डोक्यामध्ये अशी की सरपंच पदाची धुरा घेतल्यानंतर अशी की कल्पना आली का, किंवा तुम्ही अशा कुठल्या वेगवेगळ्या ग्रामपंचायतीला भेट दिल्यात का? जसं की आता आपण सांगितलं की माननीय अण्णासाहेब हजारे असतील किंवा पेरे पाटील सरपंच असतील, पोपटराव पवार असतील, ह्यांची गावं फार छोटी छोटी आहेत आणि छोट्या गावामध्ये विकास करणं माझ्या दृष्टिकोनातून फारसं अवघड काम. राहिलं सामाजिक दृष्टिकोनातून काम करण्याचा प्रश्न, तर तो आपण नेहमीच करण्याचा प्रयत्न करतो. गंगापूर हे तसं पाहायला गेलं तर फार मोठं गाव आहे, लातूर शहराच्या जवळचं गाव आहे, राजकारणी असलेलं गाव आहे. म्हणजे शहराच्या जवळ असल्यामुळं लोकांना माहिती असणं, राजकारणी गोष्टीची माहिती असणं, सामाजिक गोष्टीची माहिती असणं, आर्थिक गोष्टीची माहिती असणं, ह्याच्यामुळे प्रगल्भ असलेलं गाव आहे. या ठिकाणी विकासात्मक काम करत असताना सर्वांना विश्वासात घेऊन करण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच केलेला आहे. आता तुम्हाला प्रामुख्यानं सांगायला गेलं तर गावामध्ये मी गेल्या 5 वर्षामध्ये अनेक सोयी करण्याचा प्रयत्न केला. मुळामध्ये मी पहिल्यांदा सरपंच झाल्यावर मला सर्वात वाईट वाटत होतं की आपण ज्या ठिकाणी बसतो ती जागाच बसण्यासारखी नाही, आणि अशी जागा बसण्यासारखी नसल्यानंतर तिथं आपले विचार कसे येणार गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, आपण तिथे चर्चा कशी चांगली साधक पाधक सात्विक चर्चा कशी होणार, हा प्रश्न माझ्यासमोर. गेल्या 40 वर्षामध्ये 50 वर्षामध्ये ग्रामपंचायतला गंगापूरच्या इमारत नव्हती, आणि असेल तर ती तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी आपल्या वापरासाठी घेतलेली होती. म्हणजे सुसज्ज अशी ग्रामपंचायत इमारत गंगापूर गावासाठी. एकदा इमारत चांगली झाली बसण्यासाठी की माणसाला सात्विक विचार त्याच्यातून येतात, गावाचा विकास सुचतो, बसण्यासाठी जागा चांगली असेल, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, ह्या दृष्टिकोनातून मी नवीन इमारत या ठिकाणी बांधलेली आहे. काही वेळेस तर तुम्हाला मी सांगतो माहितीसाठी की जनरल आपल्या मराठवाड्यामध्ये एक असा गैरसमज आहे ग्रामपंचायतच्या बाबतीत की ग्रामपंचायतला निवडून येणारा सरपंच आणि सदस्य याला असं वाटतं की हे आपल्यासाठी कुरण आहे खायला, म्हणजे भ्रष्टाचाराचं केंद्र आहे असं ग्रामपंचायतला समजलं जातं. आणि आजही मला तीच परिस्थिती आहे. आजही लोक मला म्हणतात किंवा तुम्ही एवढं केलं, त्याच्यातली भावना किंवा प्रेम किंवा हे लक्षात येत नाही लोकांना की आपण हे काम जे केलं की आपल्या जन्मलेल्या गावात आपण हे काम करतो. आता कसं आहे, 1000 लोकांचं बघण्याचे दृष्टिकोन असतात, त्यांना ते उत्तर देत राहतो मी आणि पुढे जात राहतो. पण नवीन पदाधिकाऱ्यांनी हे नाही समजलं पाहिजे की ग्रामपंचायत हे पैसे खाण्याचं कुरण आहे, भ्रष्टाचाराचं कुरण आहे असं न समजता विकासाचं केंद्र आहे ग्रामपंचायत. मूळ विकास हा इथंच करू शकतो आपण, हे समजणं अवघड आहे आणि हे अजून मराठवाड्यातल्या आपल्या जनतेला समजलेलं नाही. तो प्रयत्न मी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. मी ट्रॅक्टर घेतलं. ट्रॅक्टर तर कचरा वगैरे वाहतुकीसाठी वापरलं जातं, पण आपल्या देशातला शेतकरी माझ्या गावातला शेतकरी असेल, या शेतकऱ्यांना
माल आणण्यासाठी वाहतूक. आता समजा माझ्या शेतातला माल असेल किंवा शेजाऱ्याच्या शेतातला माल असेल, 100 पोते जर माल असेल, त्याच्याकडे सोयाबीन उत्पन्न झालं असेल, तर आमच्या इथले टेम्पो ट्रक चालक हे 20 रुपये पोत्याला शेतातून घरी आणण्यासाठी घेतात. मी काय केलं, त्या ट्रॅक्टरचा उपयोग केला किंवा ज्याला कमी टॅक्स भरताय त्याला प्रायोरिटीला फक्त 200 रुपये डिझेलचे, म्हणजे फ्रीज जवळपास फ्री घ्यायची. 200 रुपये डिझेलची घ्यायची, त्याचं 100 पोते असो 200 पोते असो माल आणून द्यायचं काम करायचं. अशा पद्धतीने योजना. आता माझ्या इथं पिठाची गिरणी आहे टॅक्स भरणाऱ्यासाठी मोफत. मी गावातल्या टॅक्स भरणाऱ्या लोकांना मी मोफत जार देतो पिण्याच्या पाण्याचा 20 लिटरचा. ज्यांना टॅक्स भरला नाही त्यांना 5 रुपयामध्ये 20 लिटरचा जार मिळतो. पिठाची गिरणी आहे, परत मिरची कांडप आहे. अशा अनेक व्यवस्था या ठिकाणी मी करून ठेवलेल्या आहेत. आता आमच्या स्मशानभूमीमध्ये रस्ता नव्हता, कित्येक वर्षापासून आमच्या स्मशानभूमीच्या अंतर्गत रस्ता झाला. तो रस्ता करण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे. आमच्या इथलं मुख्य रस्त्याचं मुख्य रस्ता असेल, त्या ठिकाणी हजारो लोक पडत होते रस्त्याने येताना. स्लिप व्हायची गाडी, रस्ता बारीक होता, अतिक्रमण झालेले होते. तर त्या अशा ठिकाणी मी मुख्य रस्ता चांगला करण्याचा प्रयत्न केला. डिवायडर केलं, त्याला लाईटिंग लावली. शहरात जशा डिवायडर असतात आणि लाईट असतात, अशा पद्धतीने लाईट लावून त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला. मुस्लिम समाजामध्ये, अल्पसंख्याक समाजामध्ये असेल, त्यांच्या दर्ग्याचं नूतनीकरण करण्याचं, चांगला दर्गा तयार करण्याचं काम अल्पसंख्याक खात्याच्या वतीने करण्यात आलं. त्याला एक सभागृह बांधून देण्यात आलं मशिदीच्या ठिकाणी. अशा अनेक योजना या गंगापूरमध्ये राबवल्या. महिलांसाठी सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो मी, आमच्या इथं महिला बचत गटाची संख्या भरपूर आहे. संबंधित राष्ट्रीयकृत बँकेशी संपर्क साधून आमच्या गावामध्ये जवळपास महिला बचत गटांना 2 ते 4 कोटी रुपयाचं वाटप आम्ही आमच्या ह्या 4 वर्षाच्या काळात केलेलं आहे. लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात टॉपमोस्ट वाटप गंगापूरला झाले. पोखराची शेतकऱ्याची योजना असेल, या शेतकऱ्याच्या योजनेमध्ये सुद्धा सर्वात जास्त लाभार्थी लातूर तालुक्यात तर माझ्या माहितीनुसार 1 नंबरला होता. पोखराच्या अनेक योजनांचा लाभ घेण्याचं काम इथल्या शेतकऱ्यांना, त्यांना सबसिडी मिळवून देण्याचं काम. लाभ घेणे म्हणजे काय, तर शेतकऱ्यांना फायदा करून घेते. सबसिडी मिळवून देण्याचं काम या ठिकाणी केलं. जिल्ह्यात आम्ही 2ऱ्या का 3ऱ्या नंबरला काय तर आहोत. एवढं चांगल्या पद्धतीने काम या ठिकाणी करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. सरपंच बाबूराव खंदाडे यांनी आपली यशोगाथा सांगताना गावचा विकास कसा केला आहे सांगितलेला आहे. तर जवळपास 15,000 लोकसंख्येचं हे गाव आहे. तर इथे एक शेतकरी मोठ्या प्रमाणात राहतात आणि आजूबाजूला कारखाने आहेत. तर या कारखान्याची मळी आपल्या गावापर्यंत येत होती. त्यासाठी आपण मोठा लढा दिलेला आहे. न्यायालयाचे दरवाजे पण ठोठावलेले आहेत. तर आमच्या वाचकासाठी आपल्याला जाणून घ्यायची इच्छा आहे की काय आहे तो प्रकार. गतवर्षीमध्ये बाजूच्या मांजरा सहकारी कारखान्याने आमच्या गंगापूरच्या दक्षिण बाजूस असलेल्या माळरानामध्ये, उत्तर बाजूस असलेल्या माळरानामध्ये मळीची टँकर अनेक रिकामी केली. जवळपास किमान 200-400 टँकर रिकामी केली असतील. हे सर्व टँकरचं पाणी बाजूच्या जिथं आमचं पिण्याचं पाणी वापरतो गावासाठी, त्या तलावामध्ये उतरलं, पास झालं. त्याची तक्रार मी प्रदूषण महामंडळाकडे केली, जिल्हाधिकाऱ्यांना केली, राज्य सरकारला, तत्कालीन राज्य सरकारला आणि पर्यावरण मंत्र्याला केली. त्यावेळेस कोणीही दखल घेतली नाही. माननीय जिल्हाधिकारी यांना मी रितसर ग्रामपंचायत अधिनियमनुसार 40 कोटी रुपयांचा दावा गावच्या नुकसानीचा मी माननीय जिल्हाधिकाऱ्याकडे दाखल केला. तत्कालीन सरकार होतं, तत्कालीन सरकारच्या पालकमंत्र्याचा दबाव असल्यामुळे त्यांनी यावर काही निर्णय 5-6 महिन्यामध्ये घेतला नाही. मागील 2 ते 2.5 महिन्यापूर्वी त्याचं अपील असते 6 महिने पिरियड पाहिल्यानंतर. ते माननीय विभागीय आयुक्त यांच्याकडे मी अपील दाखल केलेलं आहे आणि हे न्यायालयात प्रकरण असल्यामुळं त्यावर काही भाष्य करणं योग्य नाही. लवकरच याच्यावर कारवाई निश्चितपणे होईल असं मला वाटतं. सरपंच, कोरोनाचा काळ खूपच वाईट होता. म्हणजे जवळपास 2 वर्ष लोकांचे सगळे व्यवहार ठप्प झाले होते. तर या काळामध्ये आपण ग्रामपंचायतीच्या मार्फत थेट ग्रामस्थांना मदत व्हावी यासाठी वेगवेगळे उपक्रम घेतलेले होते. तर ते काय आहे? खरं तर माझ्या पूर्ण 5 वर्षाच्या कालखंडामध्ये कोरोनाचा काळ असा गेला आणि खरं तर कोरोना ही दुर्दैवी जरी गोष्ट असेल तरी मी असं समजतो की माझ्यासाठी ती नशिबवानाची गोष्ट आहे. थोडासा त्रास झाला, म्हणजे कोणतीही
आपत्ती इष्टापत्ती ठरते. इष्टापत्ती होते. थोडासा त्रास झाला, भांडणं झाली, अट्रॅसिटी वगैरे अशा काही केसेस झाल्या. तो जर अपवाद वगळला तर ग्रामपंचायतच्या वतीनं मी स्वतः पूर्ण गावामध्ये जवळपास 2.5 महिने सुरुवातीच्या काळामध्ये मी स्वतः फिरलो. लोकांना विनंती केली की बाबा आपण घराच्या बाहेर येऊ नये, घरात थांबावं, मास्कचा वापर करावा, लहान मुलांची काळजी घ्यावी. इव्हन जे वयोवृद्ध माणसं आहेत या माणसांना सुद्धा मी पर्सनली भेटून सर्वांना सांगितलं की आपण विनाकारण बाहेर फिरू नये. सर्वांनी सूचना व्यवस्थित योग्य प्रकारे दिल्या. गावात बाहेरून येणाऱ्या लोकांची वेळोवेळी तपासणी करणं असेल, त्यांची काळजी घेणं, त्यांना विलगीकरणात ठेवणं, अशी अनेक कामं त्या काळामध्ये केली. त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्याची काळजी घेणं, वेळोवेळी तपासणी करणं. तर ग्रामपंचायतच्या वतीनं जेवढा काही निधी प्राथमिक आरोग्य केंद्राला जास्तीत जास्त येत आहे, त्यात नवीन काळामध्ये त्यावेळेस सॅनिटायझरपासून मास्कपासून सर्वच गोष्टीची आवश्यकता होती. त्या आम्ही आमच्या गंगापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला पुरवल्या. त्याचा फायदा फक्त प्राथमिक आरोग्य केंद्राला गंगापूरलाच झाला असं नाही, तर त्याचा फायदा पूर्ण गावातील आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेंटरच्या अंतर्गत जेवढे काही गावं येतात, 15, 16, 18 गावं काहीतरी आहेत, त्याच्यातल्या सर्व लोकांना झाला. तिथल्या सर्व लोकांना मास्कचा उपयोग झाला किंवा सॅनिटायझरचा उपयोग झाला किंवा ताप तपासायची मशीन कुणाकडेच नव्हती. आम्ही एकदाच त्याला मशीन दिली. म्हणजे एवढं साहित्य प्राथमिक आरोग्य केंद्राला दिलं मुबलक प्रमाणामध्ये की त्याच्यावर आम्ही जवळपास पेशंट कसे वाढणार नाहीत हा हेतू ठेवून त्याबाबत आम्ही कारवाई केली. यासोबतच गावात आमच्याच्यानं जेवढं शक्य आहे किंवा बाहेरून जे मदत करतात लोक थोडीफार प्रमाणात, कमीत कमी माणसं आम्ही उपाशी राहू दिले नाहीत. जे गरीब माणसं आहेत त्यांना अन्नधान्य पोहोचवण्याचं काम केलं. थोड्या दिवसानंतर माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेबांनी सर्वांना धान्यसुद्धा मोफत केलं. ते धान्य आम्ही प्रत्येकाला घरापर्यंत पोहोचती केलं त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये लोकांना बाहेर फिरता येत नव्हतं. अशा काळामध्ये ग्रामपंचायतच्या किंवा त्या स्वस्त धान्य दुकानदाराच्या माध्यमातून किंवा आम्ही वेळप्रसंगी पैसे घातले ॲटोला भाडं वगैरे देण्यासाठी, पण स्वस्त धान्य हे प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलं. याची दखलसुद्धा तुम्हाला सांगतो, आमची दखलसुद्धा केंद्रीय दूरदर्शन चॅनलला घेतली होती आणि ती बातमीसुद्धा प्रसारित झाली होती. त्यासोबतच निराधाराचं पेमेंट असेल, तुम्हाला सांगतो निराधाराचं पेमेंट तर मला वाटतं की आता लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक सांगते की बाबा आम्ही वाटप करतोय, जिल्ह्यात वाटप करतोय. मला तर असं वाटतं की ही आदर्शसुद्धा त्यांनी माझ्यापासून घेतला असं, कारण सुरुवातीला मी पहिल्यांदा मागणी मॅनेजरांना केली होती बाबा 500 लोक गंगापुरात निराधार आहेत आणि या 500 लोकांना इथून लातूरला जाणं, त्यांना कोरोनाची लागण होणं, यापेक्षा आपण बँक किंवा पैसाच इथं ग्रामपंचायतच्या माध्यमातून. मी तुम्हाला सांगतो गेल्या 2 वर्षामध्ये किमान आम्ही 20 ते 25 वेळेस वाटप केलं असं आणि किमान 2 ते 3 कोटी रुपये डायरेक्ट लोकांना पोहोचती करणं ग्रामपंचायतमधून. इथं स्लिप भरून घेणं, इथंच बँकेचे पासबुक भरून घेणं, त्या अधिकाऱ्यांना बोलवणं, त्यांची लॅपटॉप लाईटची व्यवस्था करणं आणि इथूनच वाटप करणं, हे आम्ही योगायोगानं केलं. आणि मला आजही आठवतं की बरेचसे 10% लोक आम्हाला आशीर्वाद देतात की आमचे जायचे यायचे पैसे वाचले. स्लिप भरून घ्यायला तर मध्ये 10-20 रुपये 50 रुपये घेतात. त्या लोकांना वाटलं की बाबा इथं पैसे द्यायची गरज नाही, आता आपल्याला फ्री व्यवस्था झाली. अशा प्रकारे म्हणजे अनेक गोष्टी सांगण्यासारख्या. अशा प्रकारे कोरोनामध्ये सार्थक काम या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच म्हणून केलेलं आहे. लोकनियुक्त सरपंचांनी आपल्या कारकिर्दीमध्ये गावाचा विकास करण्यासाठी काय काय कामं केली सांगितलेली आहे आणि मोदीजीने सांगितले की ना खाऊंगा ना ये करूंगा असं. आणि असं स्वच्छ कोरी पाटी असलेले तरुण आणि प्रयोगशील सरपंच मिळणं खरंच दुर्मिळ गोष्ट झालेली आहे. तर आपला 5 वर्षाचा कार्यकाळ आता संपत आलेला आहे. एक मला वाटतं माझ्या माहितीनुसार 1-2 महिने आपली शिल्लक आहे. तर आपल्याला या आपल्या कारकिर्दीमध्ये आपण ज्या डोक्यामध्ये कल्पना घेऊन सरपंच पदाची जी धुरा सांभाळली, तर काय करायचं राहून गेलेलं आहे आणि जर पुढे संधी लोकांनी दिली तर तुम्ही गावच्या विकासासाठी आणखी काय तुमच्या डोक्यात कल्पना आहे? मुळामध्ये 5 वर्षामध्ये काम करत असताना जसं आपण नरेंद्र मोदी साहेबांचा उल्लेख केला या ठिकाणी, 5 वर्षामध्ये काम करत असताना मी कधीही 1 रुपयाची गुत्तेदारी स्वतःहून केली नाही. 5
मुळामध्ये लोकप्रतिनिधीमधून काम करत असताना सर्वांनी हेच लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे की आपण जर स्वतः गुत्तेदारीशी निगडीत किंवा आणलेला पैसा जर आपण वापरायचा ठरवला तर तिथं माणसाचं मन हे भरकटत असतं. 2 पैसे जास्त मिळतात म्हणून तो माणूस त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा वेळ निघून जातो, काम निघून जातं आणि लोक परत नावही ठेवतात. तुम्हाला 2 गोष्टी सांगतो मी प्रामुख्याने. एक तर लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर तुम्हाला अगोदर तर लोक नाव ठेवतात. एक पहिल्या गोष्टीसाठी नाव ठेवतात की तुम्ही काम नाही केलं तरी नाही नाव ठेवतात आणि सर्वात जास्त काम केलं तरी नाव ठेवतात. मी ह्या दोन्ही गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि माझं मन स्वच्छ असेल, मला नाव ठेवणारे लोक जरी असतील तरी मी माझं मन स्वच्छ आहे, आपल्याला योग्य ते काम करायचं ह्या दृष्टिकोनातूनच काम केलं. म्हणून गेल्या 5 वर्षामध्ये मी 22-23 कोटीची कामं व्यवस्थितपणे करू शकलो. आता ठीक आहे, विकास करणं ही निरंतर प्रक्रिया आहे. विकास कितीही जरी केला तरी तो कमीच पडत असतो. माझं गाव गंगापूर हे मोठं गाव आहे, महानगरपालिकेच्या बाजूला असलेलं गाव आहे. आमची शोकांतिका आहे आजही तुम्हाला सांगतो मी की आजही 50 वर्षे 70 वर्षे आपण अमृत महोत्सव साजरा करतोय देश स्वातंत्र्याचा, पण आजही माझ्या शेतकऱ्याला शेतात जायला रस्ता नाही. ही सर्वात दुर्दैवाची गोष्ट आहे. ते ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये येत नाही ही वेगळी दुसरी गोष्ट असली तरी लोकप्रतिनिधी म्हणून त्याचं दुर्दैव वाटतं की माझा शेतकरी आज शेतात जाऊ शकत नाही. त्यापेक्षा मोठं दुर्दैव मी तुम्हाला सांगतो की माझं गंगापूर गाव हे 8 गावच्या शिवशी जोडलेलं गाव आहे. आजही 8 गावशी आमचा संपर्क नाही. इथून लातूरपर्यंत आम्ही व्यवस्थित जाऊ शकतो, इथून खंडापूरला व्यवस्थित जाऊ शकतो. रस्ते 2 जर रस्ते 3 रस्ते जर सोडले तर आज आम्ही पाकरसांगवीला जाऊ शकत नाही, पेठला जाऊ शकत नाही, अलमऱ्याला जाऊ शकत नाही. अशी दुर्दैवी परिस्थिती, उंबरग्याला जाऊ शकत नाही, अशी दुर्दैवी परिस्थिती आजही आहे. आणि निवड सरपंच म्हणून आपल्या हातातल्या ह्या गोष्टी राहत नाहीत. ह्या सरपंच कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या काही गोष्टी आहेत. लोकप्रतिनिधीच्या जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, आमदार असतील, पालकमंत्री असतील, यांनी लक्ष घालायला पाहिजे आणि ह्या गोष्टी करायला पाहिजे असं माझं मत आहे. ही जर खरोखरच आपण शेतकऱ्यांना जर रस्ते व्यवस्थित दिले तुम्हाला सांगतो तर आपला विकास हा म्हणजे देशाचा विकास कुणीही आणू शकत नाही. ही सत्य परिस्थिती आहे. गंगापूर गाव जवळ आहे, इथल्या तरुणांना संधी आहे, इथल्या महिलांना संधी आहे की बाबा आपण शेतातलं आपलं शेत सांभाळून सुद्धा दुसरा उद्योग करू शकतो, व्यवस्थित सर्व गोष्टी करू शकतो. आणि हे करत असताना जर माणसाला शेतात जायलाच रस्ता नसेल तर माणूस कंटाळा होतो. आजची नवीन पिढी असेल किंवा महिला असतील किंवा अजून कोणी असतील ज्याला सेकंड चॉईस म्हणून बघायचं असतं, अशा सर्व लोकांना हा त्रास होतो. तो त्रास कमी व्हावा या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये मी प्रयत्न करणार आहे. आणि निश्चितच तुम्हाला सांगतो येणाऱ्या 2-4 वर्षामध्ये आमच्या गावचे रस्ते पूर्ण जोडलेले राहतील आणि शेतरस्ते सुद्धा यामध्ये करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल. मी बाबूराव खंदाडे यांना थेटच प्रश्न विचारतो आता. बाबूराव, की आपण आपलं ध्येय मोठं होतं, आपली स्वप्न मोठी होती, केवळ सरपंच होणं इथपर्यंत आपली मर्यादित न राहता एक ग्रामीण भागातून एक आमदारकी मिळावी आपल्याला, जिल्हा परिषदेचा आपला पराभव झाला, तर एक कुठंतरी आपल्याला जातीच्या राजकारणामुळं थोडं मागे पडावं लागलं का, किंवा आपल्याला पुढे काही अजून इच्छा आहेत आपल्या राजकारणामध्ये? मुळामध्ये हा तुमचा प्रश्न गहन आहे, ज्यावर चर्चा करण्यासारखा विषय जर ठरला तर हो, थोडासा त्रास होतो काम करत असताना. मुळामध्ये काय आपले राजकीय जे पूर्वीचे लोक होते त्यांनी आपल्या लातूर जिल्हा असेल, लातूर तालुका असेल, शहर असेल किंवा किमान मराठवाडा, ज्या माणसाला कुणाला काम करता येत नाही किंवा कामाची इच्छाशक्ती नाही असे माणसं जातीचा पडदा पुढे करतात आणि राजकारण करतात. आता ह्या जातीच्या राजकारणाचा लातूर जिल्ह्यामध्ये फार उपयोग आहे, त्यात मराठवाड्यामध्ये फार उपयोग बरेचसे लोक करून घेतात. त्याचा त्रास आमच्यासारख्या मायनॉरिटीच्या माणसांना 100% होतो. कारण जो जातीचं राजकारण करतो किंवा मतदार सुद्धा जातीचा विचार करून मतदान करतो, त्या माणसाला कुठंही असं दिसत नाही की आपण विकासाला मतदान करतो. बाबा हे पूर्वीच्या लोकांनी केलं होतं, हे आत्ताच्या लोकांनी केलंय, हा भागच तो माणूस ज्याच्या मनामध्ये जातीचं विष पेरलेलं आहे तो माणूस ह्या गोष्टी प्रक्रिया बघतच नसतो. तुम्हाला सांगतो
आता बरेचसे लोक मी काम करत असताना म्हणतात एवढे 20-22 कोटीची कामं झाली, ही झाली, पण ह्याचं कौतुक बऱ्याचशा सर्वसामान्य लोकांना असतं, पण काही लोकांना मनामध्ये विश्वास असते किंवा ह्याने किती पैसा कमवला असेल किंवा काय झालं असेल ही. पण ह्याच्यातली पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो की जो समजूतदार मतदार आहे तो ओळखत असतो किंवा हे पैसे आणण्यासाठी किती त्रास होतो. मुंबईला जावं लागतं, 100 वेळेस यावं लागतं, अनेक रिस्क घेऊन कामं करावं लागतात. हे काही जण समजून घेतात, पण ज्याच्या मनामध्ये जातीचं विष पेरलेलं आहे त्याला काहीही आपण समजू शकत नाही. माझं या निमित्ताने एवढंच आव्हान असेल किंवा जो कुणी काम करतो त्याची जात पाहू नका तुम्ही. काम जर करत असेल, तो खरंच काम करत असेल, तर त्या माणसाला जातीच्या बाहेर जाऊन सुद्धा निवडून देण्याची आवश्यकता आहे आणि ते दिलं पाहिजे. कारण जातीचा विषय जर बघितला आपण, अनेक वर्ष झालं, मी 10-20 वर्ष झालं राजकारणात बघतोय. लातूर जिल्ह्याच्या, लातूर शहराच्या, तालुक्यातल्या जातीच्या विषयावर काही ठराविक नेते मोठे होतात, पण जे जात म्हणून मतदान करतात त्या लोकांनी प्रामुख्याने विचार केला पाहिजे की गेल्या 10-20 वर्षामध्ये तुमचं काय भलं झालं. तुम्ही जात म्हणून ज्या नेत्याला मतदान करता त्या नेत्याने तुमचं काय भलं केलं किंवा समाजाचं काय भलं केलं किंवा त्या परिसराचं काय भलं केलं, तर काहीच नाही. तो त्यांचा स्वतःचा विचार करतो, तुमचा कधी विचार करत नाही. तुम्ही त्या जातीच्या विळख्यात असे आणले जाता की तुमचा मुलगा असेल, तुमचा परिवार असेल, तुमचं गाव असेल, तुमचा परिसर असेल, हे ते आहे त्या ठिकाणीच राहते. हे प्रामुख्यानं समजून घेण्याची सर्व मतदारांनी आवश्यकता आहे. माझं आव्हान आहे, जातीच्या पुढे जाऊन आपण सर्वांनी मतदान करा. कुठेही विशिष्ट जातीला अडवू नका. ठीक आहे, आमच्यासारख्याला सुद्धा 100% पराभव, मी जिल्हा परिषदमध्ये पराभव स्वीकारलेला आहे. कुठलीही काम माझं त्यावेळेस म्हणजे कोरी पाटी असताना सुद्धा मी पराभव स्वीकारला, मान्य केला आणि परत सरपंचाच्या निवडणुकीला उभा टाकलो. तुम्हाला तर तुम्ही मला बोलत सांगितलं की तुम्ही आमदारकीच्या रेसमध्ये चर्चेत होतात, पण सरपंच कसं काय झाला. मग मी तेच सांगते की इथं कुठं तर अशी ही प्रॉब्लेम छोटी छोटी येतात की आता ह्या प्रॉब्लेमला काहीच उत्तर नसतं ह्या गोष्टी. मग लोक कुठं जातीवाद म्हणून करतात, कुठं धर्माच्या आधारावर मतदान करतात. मुस्लिम हिंदू लावून दिलं जातं, मग लॉबी म्हणून लावून दिलं जातं. आणि बरेचसे ज्याला म्हणजे असे लोक आहेत की ते जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर मतदान करतात, 5 वर्ष विकास नावाची गोष्ट विसरून जातात आणि आपली वाट लावून घेतात. अशा पद्धतीनं झालेलं आहे. ते असं होऊ नये. सुशिक्षित लोकांनी, सर्व चांगल्या लोकांनी विकासावर मतदान करावं असं माझं मत आहे. वास्तविक पाहता लोकनियुक्त सरपंच बाबूराव खंदाडे हे कोरी पाटी घेऊन सरपंच पदाच्या कारकिर्दीमध्ये या खुर्चीवर बसले होते आणि जवळपास नुसतं एक खुर्ची झुजवण्यापुरतं काम न करता त्यांनी गावचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी प्रयत्न केलेला आहे. जवळपास 22 कोटीची विकास कामं त्यांनी या ग्रामपंचायतीमार्फत केलेली आहे. गणेशोत्सव काळामध्ये यशोगाथा आपण ऐकण्यासाठी आज गंगापूरमध्ये आलो होतो. बाबूराव खंदाडे यांनी आमच्या विविध प्रश्नांना उत्तरं देऊन गावचा सर्वांगीण विकास कसा साधलेला आहे किंवा आणखी पुढे काय करणार आहे याची उजळणी केलेली आहे. या निमित्त मी माध्यमवृत्ततर्फे, आमच्या टीमतर्फे बाबूराव खंदाडे यांचा मनापासून आभार मानतो. धन्यवाद बाबूराव. आणि आपल्या भावी वाटचालीत आम्ही मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी शेख मोहम्मद मुस्तफा, उपसरपंच, ग्रामपंचायत कार्यालय गंगापूर. आमची निवडणूक 2017 साली झाली. आम्ही निवडून आलो. आमचे सरपंच श्री बाबू हनुमंतरावजी खंदाडे यांनी कमीत कमी 20 ते 22 कोटी रुपयाचा निधी घेऊन आले. आमच्या गावात लाईटची सुविधा नव्हती, रस्ते नव्हते, नाल्या नव्हत्या. हे पूर्ण काम आम्ही केलेलं आहे. ग्रामस्थासाठी मिरची कांडप, पाणी फिल्टर, आणखीन शेतातून माल आणण्यासाठी ट्रॅक्टर याची सुद्धा सुविधा केलेली आहे. आणि सरपंचांनी आमच्या गावात पूर्ण गावात CCTV कॅमेरे लावलेले आहेत, जेणेकरून पूर्ण गावात काय घडते ते बघता येईल. दौंडी पहिल्यांदा आमच्या अगोदर दौंडी देण्याची पद्धत होती, ती आम्ही बंद करून स्पीकर बसविले. पूर्ण गावात स्पीकर बसविले. त्या स्पीकरमार्फत आम्ही जे काही ग्रामस्थांना
शासनाची योजना आहेत ते सांगतो आणि ग्रामसभेचं जे काय आहे ते पूर्ण त्या स्पीकरद्वारे आम्ही सांगतो. प्रेक्षक हो, हा थेट संवाद आपल्याला कसा वाटला याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया जरूर आमच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये नोंदवा. त्याची आम्ही दखल घेऊ आणि माध्यम वृत्त या चॅनलला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मी लातूर तालुक्यातील गंगापूर येथून माध्यम वृत्तसेवेसाठी गोपाळ कुलकर्णी. धन्यवाद.